हे काय आपले राजकीय पक्ष नव्हेत. आपल्याला वाटलं म्हणून आपण हे सगळं करतोय, मनापासून करतोय. त्यातून आनंद काय, तर केवळ आनंद हाच आनंद. त्याच्यातून आपल्याला मिळणाऱ्या पुरस्कार हवेत का, मला पद्मश्री व्हायचंय, पद्मभूषण व्हायचंय, हे सरकार काय करायचं ते त्यांचं ते ठरवतील. मला काय पाहिजे त्यातून, तर मला फक्त एक समाधान पाहिजे. गावाखेड्यात गेल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर आपल्या कारणामुळे हसू येत असेल तर अजून काय वेगळं लागणार आहे. त्यामुळे तेवढीच एक अपेक्षा आहे, सतत तेवढंच करायचं. नाटकात काम करत असताना मी खरं तर तळागाळातून आलेला, अतिशय गरिबीतून आलेला मी होतो. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे मला तिथे जाणं जास्त मला सोपं जातं. श्रीमंत मंडळीमध्ये मला ते जमत नाही. मी शहरामध्ये राहू शकत नाही. मी गावाखेड्यामध्ये राहतो. माझ्याकडे 10-12 गायी आहेत, 5-15-5-25 कुत्री आहेत, जी रस्त्यावरची आणून सोडलेली शेतावर. 12-14 एकर माझं शेत आहे आणि तिथे उगवलेलंच खात असतो. तिथल्या आता माझा जो आमदनी माझी आहे, तिथे जर काही नाही उगवलं तर मला इतका त्रास होतो. तर आमचा जो कोरडवाहू जो शेतकरी आहे त्याला किती त्रास होत असेल की त्याच्याकडे कधी पाऊसच जास्त झाला, कधी झालाच नाही. तर याच्या पोटी कुठेतरी, आणि आम्ही कुठल्या दुसऱ्या गोष्टी काही केल्या नाहीत का? आम्ही सगळ्या गोष्टी करतो आनंदासाठी आमच्या. पण मला खरं सांगतो, शहरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या भिंती आहेत, त्या भिंती मला आता कबरीसारख्या वाटायला लागल्या. फक्त स्क्वेअर फीटमध्ये आहे. तुझी किती कबर मोठी, 1000 फुटाची आहे का? माझी 2000 फुटाची आहे. त्याची 4000 5000. त्याच्यामध्येच आभाळ पाहायचं ते सुद्धा खिडकी एवढंच आभाळ आहे. पण शहरातल्या मंडळींना, मुंबईतल्या मंडळींना, मित्रांना मी म्हणतो, गेल्या वेळी कधी आभाळ पाहिलंस? असं पाहायला वेळच नाही आहे आम्हाला. केवळ मी माझी घर, माझं 4 मंडळी जी आहेत त्याच्या पलीकडे आम्ही विचारच करत नाही. आणि मी खरं सांगतो, नाटक सिनेमातून मिळणारा पैसा, त्यातून मिळणारे सन्मान, त्याच्या पलीकडचा आनंद आम्ही ज्यावेळी नाम फाउंडेशन सुरू केलं त्यावेळी मिळाला.